भूम परांडा वाशी आणि आता जी निवडणुकीमध्ये उभा राहिला तुम्ही अपक्ष म्हणून, तर तुमची रणनीती काय? आणि तुम्ही जी एक वाक्य तुमचं आम्ही ऐकण्यात आलेलं की मी स्वतःसाठी नाही, मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी लढत आहे आणि अपक्ष लढत आहे. म्हणजे मागचं कारण काय? नाही, कारण एवढंच आहे की मी माझ्या परवाच्या मुलाखतीमध्ये एकच सांगितलं की ही लढाई कार्यकर्त्याची आहे. कारण मी स्वतःला नेता मानत नाही म्हणून कार्यकर्त्याची लढाई म्हणालो. आणि मी स्वतः एक जिल्हा परिषद सदस्य मागं होतो, उपाध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही सार्वजनिक निवडणूक जी आहे, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन येतात, हे कार्यकर्त्यांचे असतात. त्याच्यामुळे ही लढाई कार्यकर्त्याची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळावा ही ह्याच्या मागची भावना होती, म्हणून आम्ही लढतोय. मग आता तुमचं विजन काय? आता तुमची एकूणाची उमेदवार किती उभा आहेत अपक्ष? हा बघा, आमचे उमेदवार मी प्रत्येकाला सांगितलं की जे उमेदवार उभा आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये माझे सगळीकडे उमेदवार आहेत. नव्हे तर कळंबमध्ये काय उमेदवार आहेत आमचे, उमरगाकडे काय आहेत, धाराशिवमध्ये काय उमेदवार आहेत. टोटल म्हणजे आपलं 54 जिल्हा परिषद सदस्य आहेत. 54 पैकी आमचे जवळपास 20 ते 22 ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत. पंचायत समितीची तीच परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण एकत्र येऊन, जे अपक्ष उमेदवार सगळे आहोत ते सगळे एकत्र येऊन पुढची दिशा ठरवू. आता ही जी 27 तारखेला माघार घेण्याची तारीख आहे उमेदवारी, काय माघार घेतील का आपल्या? ज्या पद्धतीनं आम्ही सगळेजण मिळून मेळावा घेऊ किंवा सगळेजण बसून एक ठिकाणी कुठेतरी एक बैठक घेऊ सगळे अपक्ष उमेदवार, त्यातनं ठरवू ज्या ठिकाणी आम्हाला ज्या पद्धतीनं रणनीती करायची आहे, जो विजय खिचून आणणारे उमेदवार आहेत त्या उमेदवाराबरोबर ते कसे होऊन बाकीचे कोणाचं परत घेणं असेल, कोणाचं ठेवणं असेल, तर त्या पद्धतीने आमच्या रणनीती ठरेल. धनंजय सावंत यांच्यावर काय असं प्रेशर आहे का? धनंजय सावंतवरती कोणाचंच प्रेशर नाही. धनंजय सावंत हे फक्त कार्यकर्त्याचं प्रेशर घेऊ शकतो. जर त्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर त्याचं प्रेशर मात्र नक्की धनंजय सावंत घेऊ शकतो. धनंजय सावंत बाकी कोणाचं प्रेशर घेत नाही. हे तर स्पष्ट झालंय की तुमची लढाई अस्तित्वाची, म्हणजे कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढता, तुम्ही स्वतःसाठी लढत नाही, अशी चर्चा मतदारसंघामध्ये होत आहे. मी त्याच कार्यपद्धतीवरती काम करणार आहे ज्या पद्धतीनं मी आजपर्यंत 80% समाजकारण 20% राजकारण करत, जी बाळासाहेबांची शिकवण वरशी बाळगून आम्ही ह्या पक्षात काम करतो आजपर्यंत, त्याच पद्धतीने मी पुढे काम करेन. सर्वसामान्याला सेंटर ठेवून काम करण्याची माझी जी पद्धत आहे तीच पद्धत ठेवून मी काम करणार. म्हणजे तुम्ही अजून शिवसेनेतच आहात? मी आजही शिवसेनेत आहे, उद्याही शिवसेनेतच राहणार आहे. कारण हिंदुत्वाचा विचार शिवसेना पक्ष मी सोडलेला नाहीये. त्यामुळे जे चाललंय कार्यकर्त्यांमध्ये की आमदार, काका, पुतणे, युद्ध, बंडखोरी, असं काही नाही. ही लढाई कार्यकर्त्याची आहे. एक कार्यकर्ता म्हणून लढतोय आणि ती लढणार. धन्यवाद.